नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, EPS 95 पेन्शन धारक कर्मचाऱ्यांकरता एक मोठी आनंदाची बातमी. EPF 3 बद्दलचे महत्त्वाचे ही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. महत्त्वाचे बदल होणार आहे UPI ते पेन्शन मध्ये, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, EPF कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. EPF लवकरच EPF 30 सर्व्हिस सुरू करणार आहे. EPF 3 मध्ये सर्व काही डिजिटल होणार आहे. तुम्हाला PF काढण्यासाठी किंवा इतर कामे करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अवघ्या काही मिनिटात हे काम करू शकता. PF काढण्याची प्रोसेस खूप सोपी होणार आहे. EPF 3 अंतर्गत आता तुमच्या क्लेमची प्रोसेस ही लवकर होणार आहे. आता तुम्ही ATM किंवा UPI द्वारे PF चे पैसे काढू शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना सर्व काही डिजिटल करणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना EPF ची सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. काही दिवसात होणार PF सेटलमेंट. मित्रांनो, या नवीन अपडेटमुळे सेटलमेंट खूप लवकर होणार आहे. EPF च्या म्हणण्यानुसार ऑटो सेटलमेंटचा विस्तार करण्यात आला आहे. याची मर्यादा 5 लाख रुपये केली आहे. आता तुमची विड्रॉलची रिक्वेस्ट ऑटोमॅटिक पद्धतीने मान्य केली जाणार आहे. त्यामुळे नियोक्त्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. UPI द्वारे पैसे काढता येणार. मित्रांनो, नवीन सुधारणेअंतर्गत आता तुम्ही UPI द्वारे PF चे पैसे काढू शकता. तुमच्या थेट बँक खात्यात PF चे पैसे जमा होतील. त्यानंतर तुम्ही ते UPI किंवा ATM द्वारे काढू शकता. तुम्ही क्लेम फाईल करणे, ट्रॅक करणे किंवा पैसे काढणे या सर्व गोष्टी मोबाईल ऍप द्वारे ट्रॅक करू शकता. युनिफाईड पेन्शन स्कीम. मित्रांनो, EPF 3 अंतर्गत पेन्शन सिस्टमला युनिफाईड केले जात आहे. आता सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि इतर सुविधांचा लाभ मिळावा यासाठी युनिफाईड पेन्शन सिस्टम सर्व कार्यालयात लागू केली आहे. यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान ऑटोमॅटिक आणि डिजिटल व्हेरिफिकेशनमुळे ही सुविधा बँकिंग प्लॅटफॉर्म प्रमाणे काम करेल. यामुळे कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.